सिंह राशी 2026 ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील असा काळ ठरू शकतो जिथे तुमची क्षमता, तुमचा स्वाभिमान आणि तुमचा संयम या तिन्ही गोष्टींची परीक्षा होणार आहे. अनेक सिंह राशीच्या जातकांना गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न सतावत असेल, मी इतकी मेहनत करतो तरीही माझ्याच वाट्याला अपेक्षित यश का येत नाही. जर तुमच्याही मनात असे प्रश्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ऑगस्ट महिन्याची ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडवण्याची क्षमता ठेवते. या महिन्यात बुधाचे महत्त्वाचे संक्रमण, शुक्राचे राशी परिवर्तन, मंगळाचा प्रभाव, महिन्याच्या उत्तरार्धात स्वतःचा स्वामी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी शनी वक्री अवस्थेत असल्यामुळे प्रत्येक निर्णय अधिक जबाबदारीने घ्यावा लागेल. सिंह राशीचा स्वभावच नेतृत्व करणारा असतो. तुम्हाला दुसऱ्यांच्या मागे चालायला आवडत नाही, पण या महिन्यात ग्रह तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवतील. नेतृत्व करण्यापूर्वी स्वतःवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे, हे या महिन्यात वारंवार जाणवेल. महिन्याच्या सुरुवातीला काही कामं अचानक अडकू शकतात. ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती तीच माणसं योग्य वेळी साथ देणार नाहीत, त्यामुळे काही क्षण निराशा येऊ शकते. पण याच काळात तुम्हाला समजेल की तुमच्या खऱ्या आयुष्यात कोण तुमच्या नक्की पाठीशी आहे. आता नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, पण त्याचबरोबर कौतुक लगेच मिळेलच असं नाही. तुमच्या कामाचं श्रेय दुसरी व्यक्ती घेण्याचा अनुभव काही जणांना मात्र याच महिन्यात मिळू शकतो. अशा वेळी रागाच्या भरात कोणताही निर्णय हा घाईघाईत घेऊ नका. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. मोठा व्यवहार, भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करताना प्रत्येक अट काळजीपूर्वक तपासा. गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. या महिन्यात फसवणुकीपेक्षा चुकीच्या विश्वासामुळे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे. पैसा येईल, पण तितक्याच वेगाने खर्च देखील वाढू शकतात. घर, वाहन, मुलांचं शिक्षण, आरोग्य किंवा एखादी अचानक आलेली जबाबदारी यांमुळे नियोजन बिघडू शकतं. यामुळे या महिन्यामध्ये दिखाऊ खर्च टाळणे शहाणपणाचं ठरेल. सध्या शनी वक्री असल्यामुळे काही जुनी अपूर्ण कामे पुन्हा समोर येतील. सरकारी कागदपत्र, बँकेची कामं, कोर्टाचे संबंधित विषय किंवा अनेक दिवसांपासून रखडलेली एखादी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागू शकते. सुरुवातीला हा त्रास होईल, पण हेच काम पूर्ण झाल्यावर पुढचा मार्ग मात्र मोकळा होईल. कौटुंबिक जीवनातही काही भावनिक प्रसंग घडू शकतात. घरातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत असेल. कधी कधी तुम्ही सर्वांसाठी खूप काही करता, पण तुमच्या भावना समजून घेणारे फार कमी लोक असतात. या महिन्यात हीच जाणीव अधिकच तुमच्या मनात तीव्र होऊ शकते. मात्र मनात राग साठवून ठेवू नका, संवाद साधा. प्रेमसंबंध असलेल्या व्यक्तींनी अहंकार बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नेहमी मीच का समजून घ्यायचं हा विचार नात्यात अंतर निर्माण करू शकतो. काही वेळा एक पाऊल मागं घेतल्याने नातं वाचतं, हे मात्र या महिन्यात लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. अभ्यास होईल, पण मन वारंवार विचलित होऊ शकतं. मोबाईल, मित्रमंडळी किंवा इतर गोष्टींमुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. जो विद्यार्थी शिस्त पाळेल त्यालाच या महिन्याच्या शेवटी यशाची चाहूल लागेल. जातकांना ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी नशीब बदलण्याचा महिना नसून स्वतःला घडवण्याचा महिना आहे. कारण महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमचा आत्मविश्वास, तुमची ओळख आणि तुमची प्रतिष्ठा पुन्हा उंचावू लागेल. पण त्यासाठी महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात संयम ठेवणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. जातकांनो, आता आपण पाहूया ऑगस्ट महिन्याचा दुसरा टप्पा. आता या काळामध्ये ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल, पण त्यासाठी देखील पहिल्या 15 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे हे तुमच्यासाठी ठरणार आहे. सर्वप्रथम करिअर बद्दल बोलायचं झालं तर अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना आतापर्यंत असं वाटत होतं की माझ्या कष्टाची दखलच कोणी घेत नाही. पण या महिन्यात परिस्थितीमध्ये हळूहळू बदल दिसू लागेल. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात वरिष्ठांचे लक्ष हे तुमच्या कामाकडे जाईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा,
तुमचं यश पाहून प्रत्येकजण आनंदी असेलच असं नाही. तुमच्या आजूबाजूला असे काही किंवा कितीतरी लोक असतील जे समोर तुमचं कौतुक करतील, पण मागून तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ऑफिसमधील प्रत्येकावर वैयक्तिक विश्वास ठेवणं टाळा. तुमच्या योजना, आर्थिक माहिती किंवा पुढील निर्णय प्रत्येकाला सांगण्याची बिलकुल गरज नाही. शनी सध्या वक्री असल्यामुळे पूर्वी केलेल्या कामांचा हिशोब समोर येऊ शकतो. जर तुम्ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त पाळली तर त्याचं फळ उशिरा का होईना पण तुम्हाला नक्कीच मिळू लागेल. मात्र कामांमध्ये निष्काळजीपणा झाला असेल तर वरिष्ठांकडून प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कोणतेही काम हे या महिन्यात अर्धवट ठेवू नका. व्यवसाय करणाऱ्या जातकांना या महिन्यात 2 प्रकारच्या संधी या मिळू शकतात. एक म्हणजे जुने ग्राहक पुन्हा जोडले जातील आणि दुसरं म्हणजे नवीन संपर्कातून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. पण या संधींचा लाभ घेण्यासाठी अहंकार बाजूला ठेवावा लागेल. कधी कधी लहान व्यवहारही पुढे मोठा होऊन व्यवसाय देऊन जातात. आर्थिक बाबतीत देखील हा महिना कमाई होईल, पण बचत करावी लागेल असं आहे. अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो आणि विशेषतः वाहन, घर, वैद्यकीय खर्च, मुलांशी निगडीत खर्च किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या गरजेसाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे या महिन्यात कर्ज घेण्याचा किंवा दुसऱ्यांना मोठी रक्कम उधार देण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या. काही सिंह राशीच्या व्यक्तींना असंही जाणवेल की पैसा हातात येतो पण टिकत नाही. ही परिस्थिती कायमची नाही. खर्चाचं नियोजन केल्यास महिन्याच्या शेवटी परिस्थिती ही नक्कीच सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये थोडी सावधगिरी गरजेची आहे. जोडीदाराला वेळ न दिल्यामुळे किंवा सतत कामात व्यस्त असल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. काहींना जुन्या नात्याशी संबंधित विषय पुन्हा वर येऊ शकतो. अशा वेळी रागाने निर्णय घेऊ नका. शांतपणे संवाद साधा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू शकतो. तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा आहे, पण प्रत्येक सत्य योग्य वेळेस बोललं तरच त्याचा फायदा होत असतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्पर्धेचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्यांना चांगलं यश मिळू शकतं. मात्र शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करू नका. वक्री शनी अशा चुका लगेच दाखवून देतो. आरोग्याच्या दृष्टीने डोळे, हृदय, रक्तदाब, पाठदुखी किंवा थकवा यांच्या संबंधित आजार निदर्शनास येतील. सततचा मानसिक ताण शरीरावरती परिणाम करू शकतो. त्यामुळे काम इतकीच विश्रांती देखील गरजेची आहे. महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून परिस्थिती बदलू लागेल. 22 ऑगस्ट नंतर सूर्य स्वतःच्या राशीत आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. रखडलेली कामं पुढे सरकतील. अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही वाट पाहत होतात त्या संदर्भात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काहींना मुलाखतीमध्ये यश मिळेल, काहींना नवीन जबाबदारी मिळेल, तर काहींना समाजात मान सन्मान वाढल्याचा अनुभव येईल. पण जातकांनो लक्षात ठेवा, यश मिळाल्यानंतर नम्र राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा होतो. या महिन्यात ग्रह तुम्हाला यश देण्यास तयार आहेत, पण त्या यशासोबत संयम आणि विनम्रता टिकवली पाहिजे, तर पुढील काही महिने तुमच्यासाठी आणखीन उज्ज्वल ठरतील. ऑगस्ट 2026 हा महिना सिंह राशीच्या व्यक्तींसाठी केवळ यशाच्या किंवा संघर्षाचा नाही, तर स्वतःची खरी ताकद ओळखण्याचा महिना आहे. गेल्या काही महिन्यांपासून जे काही तुमच्या आयुष्यात घडत होतं त्यामागचं मुख्य कारण आता या महिन्यात हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. काही लोक आयुष्यातून दूर जातील, काही नवीन माणसं जोडले जातील, काही निर्णय तुमच्या भविष्याची दिशा बदलतील. या महिन्यात एक गोष्ट वारंवार लक्षात येईल, प्रत्येक जण तुमच्या प्रगतीने आनंदी असेलच असं नाही. तुमच्या यशामुळे काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाशी मनातली गोष्ट शेअर करू नका. तुमची योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक अडचणी फक्त विश्वासू व्यक्तींनाच सांगा. शनी वक्री असल्यामुळे तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. जुनी देणी, अपूर्ण जबाबदाऱ्या, तुटलेले संबंध आणि पूर्वी केलेल्या चुकींचा परिणाम जाणवू शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही. हा काळ शिक्षा देण्यासाठी नाही, तर चूक सुधारण्यासाठी, संधी देण्यासाठी आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे परिस्थितीला सामोरं गेला तर भविष्यात याच अनुभवाचा मोठा फायदा होईल. सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. 22 ऑगस्ट नंतर सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करताच तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमचं म्हणणं ऐकू लागतील, रखडलेली कामे गती घेतील
काहींना नवीन जबाबदारी, काहींना पद, काहींना समाजात सन्मान, तर काहींना स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. मात्र या यशाच्या काळात अहंकाराला स्थान देऊ नका. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी ग्राहकाशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा. जाहिरात, नवीन कल्पना आणि सातत्य या 3 गोष्टी भविष्यात मोठा फायदा देतील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालण्यापेक्षा आपल्या कामातूनच उत्तर दिलेलं चांगलं राहील. तुमची गुणवत्ता नक्कीच लपून राहणार नाही. कौटुंबिक जीवनामध्ये एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची मात्र चिंता वाढू शकते. काहींना घरातील एखाद्या निर्णयासाठी पुढाकार घ्यावा लागेल. तुमच्या शब्दांना महत्त्व दिलं जाईल, त्यामुळे रागाऐवजी संयमानं बोलणं हे अधिकच गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत हृदय, डोळे, रक्तदाब, झोपेची कमतरता आणि मानसिक थकवा यांकडे दुर्लक्ष करू नका. अनेक सिंह राशीचे लोक इतरांसाठी इतके धावतात की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं देखील विसरतात. या महिन्यात तुम्ही ही चूक करू नका. या महिन्यात काही सोपे व प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करा. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला स्वच्छ पाण्याने अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करा. यामुळे आत्मविश्वास, मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत होईल. शनिवारी गरजूंना काळे तीळ, उडीद डाळ किंवा शक्य असल्यास त्या प्रमाणात अन्नदान करा. शनी वक्री असताना कर्म, शिस्त आणि प्रामाणिकपणा हे सर्वात प्रभावी उपाय मानले जातात. रविवारी वडील, गुरु किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन स्वतःच्या कामाची सुरुवात करा. त्यातूनच सकारात्मक ऊर्जा आणि योग्य मार्गदर्शन हे तुम्हाला नक्कीच मिळेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जातकांनो, या महिन्यात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दार लगेचच उघडेल असं नाही. काही दारं बंद होतील, पण त्याच वेळी तुमच्यासाठी योग्य असलेली नवीन दारं ही नक्कीच उघडू लागतील. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून स्वतःवरचा विश्वास हा गमावू नका. लक्षात ठेवा, सिंह कधीच प्रत्येक लढाई जिंकत नाही, पण तो प्रत्येक पराभवानंतर अधिक शक्तीने उभा राहतो. हा महिना तुम्हाला हेच शिकवणार आहे. संयम ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि मेहनत सुरू करा. तुमच्या प्रयत्नाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार वैयक्तिक किंवा सविस्तर मार्गदर्शन हवं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा. हे मार्गदर्शन पूर्णतः सशुल्क म्हणजेच पेड असून त्याची फीस 1001 रुपये असेल. जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाच्या आधारे आर्थिक स्थिती, आरोग्य, शिक्षण, ग्रहदशा आणि आगामी काळाबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन हे केलं जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या भागात कन्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.